डायबिटीज म्हणजेच मधुमेह म्हणजे साखरेच्या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींना एक गुड न्यूज आहे. तुम्हाला हे माहिती आहे का की तुम्ही सध्या जी काही औषधं खाताय शुगरसाठी म्हणजेच डायबिटीज झाल्यामुळे, तर ती रक्तातली साखर कमी करते, बरोबर आहे. मग मला सांगा, डॉक्टरांना एक प्रश्न विचारा तुमच्या की रक्तातली साखर कमी झाली म्हणजे ती साखर नक्की गेली कुठे? तिथून कमी झाली मग गेली कुठे? आपल्या विविध अवयवांमध्ये ती साठवली जाते. किती वर्ष? 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष तुम्ही रक्तातली साखर नियंत्रित ठेवताय. लक्षात घ्या, रक्तातली साखर कमी होते पण ती चालली आहे कुठे? विविध अवयवांना ती डॅमेज करते, नुकसान करते. आणि मग डायबिटीस हा मूळ आजार धरला जातो, कारण मग हृदयाला प्रॉब्लेम होणार आहे, नेत्रांना प्रॉब्लेम होणार आहे, मेंदूला प्रॉब्लेम होणार आहे, किडनीला, लंग्सला, लिव्हरला, सगळीकडे प्रॉब्लेम होणार आहे. लक्षात घ्या. आणि डायबिटीसमुळे इतर अवयवांच्या आजारांना आपण निमंत्रण देतो. तर कृपा करून डायबिटीसवरती औषध घेऊन फक्त रक्तातली साखर कमी करू नका, शरीरातली साखर कशी कमी करते याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. आणि शरीरातली साखर कमी करायची असेल तर ही संकल्पना तुम्हाला समजून घ्यावी लागेल. इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय? तर इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे तुमच्या शरीरातली साखर खपण्यासाठी इन्सुलिनची आवश्यकता असते. आणि इन्सुलिन काय करतं? तुमच्या रक्तातल्या साखरेला पेशींपर्यंत पोहोचवतं आणि पेशीच्या आतमध्ये ढकलतं. थोडक्यात पेशींचा दरवाजा उघडतं. आणि ज्या वेळेला पेशी रिस्पॉन्ड करत नाहीत इन्सुलिनला, त्यावेळेला शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स ही स्थिती निर्माण होते. जोपर्यंत ही स्थिती राहील तोपर्यंत साखर हा प्रॉब्लेम राहणार. आपल्याला मुळात साखर प्रॉब्लेम नाहीये, इन्सुलिन रेझिस्टन्स हा प्रॉब्लेम आहे. त्याच्यावरती निश्चित काम करा. तुमची डायबिटीसची औषधं 100% बरी होतील. आज अमेरिकेतल्या डायबेटिक असोसिएशनने किंवा भारतातल्या ICMR ने सुद्धा याला दुजोरा दिलेला आहे की डायबिटीस हा पूर्ववत येऊ शकतो, म्हणजे शरीर आपलं पूर्ववत येऊ शकतं साखरेच्या आजारातून, ज्याला आपण बोलीभाषेत साखरेतला आजार म्हणतो. त्याच्यातून तुमची मुक्तता होऊ शकते, औषधातून मुक्तता होऊ शकते. तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल, अधिक तुम्हाला मार्गदर्शन याच्याबद्दल पाहिजे असेल, विनामूल्य मार्गदर्शन पाहिजे असेल, निश्चित आमच्या माय वेलनेस प्रमोटरला संपर्क करा. ते तुम्हाला या बाबतीमध्ये मार्गदर्शन जरूर करतील, याच्यातनं पुढचा मार्ग दाखवतील. धन्यवाद.